गेली 50 वर्ष स्वतःच्या दमदार अभिनयाने मराठी तसेच हिंदी मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या दिग्गज अभिनेत्री म्हणजे भारती आचरेकर। त्यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक अजरामर भूमिका साकारल्या आहेत। दिग्गज गायिका माणिक वर्मा यांच्या पोटी जन्म घेऊनही त्यांचा जीवन प्रवास सोपा नव्हता। ऐनवेळी त्यांचे लग्न झाले, त्यानंतर त्यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला। मात्र सुखी संसाराचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले नाही। लग्नानंतर काही वर्षातच त्यांच्या पतीचे दुर्दैवी निधन झाले। अनेक वर्षे एकीकडे मुलाचे संगोपन आणि करिअर अशी तारेवरची कसरत त्यांना करावी लागली। या काळात खंबीरपणे एकटीने त्यांनी मुलाचे संगोपन केले। चला तर जाणून घेऊया त्यांचा संपूर्ण जीवन संघर्ष। भारती आचरेकर या दिग्गज गायिका माणिक वर्मा यांच्या ज्येष्ठ कन्या आहेत, तर त्यांचे वडील अमर वर्मा हे प्रसिद्ध लेखक आणि गीतकार होते। त्या एकूण 4 बहिणी होत्या, त्यापैकी स्वतः भारती या सर्वात मोठ्या होत्या। त्यानंतर अरुणा, वंदना आणि सर्वात लहान राणी। या 4ही मुलींवर माणिक वर्मा यांनी गाण्याचे संस्कार केले, परंतु कोणावरही गाणे हेच करिअर म्हणून निवडायचे अशी सक्ती केली नाही। त्यामुळे या 4ही बहिणींनी विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवला। भारती आचरेकर आणि वंदना गुप्ते या सुप्रसिद्ध अभिनेत्री झाल्या आहेत। अरुणा जयप्रकाश या नामांकित फिजिओथेरपिस्ट आहेत, तर राणी वर्मा नामवंत गायिका झाल्या आहेत। भारती यांचे बालपण पुण्यात गेले। त्यांच्या आईने त्यांना लहानपणापासून गाणे शिकवले। वयाच्या 10व्या वर्षापासून त्यांनी गाण्याच्या कार्यक्रमातून आपल्या आईला साथ दिली। आईच्या मागे बसून तिला साथ करणं हा अनुभव त्यांना खूप काही शिकून गेला। त्यामुळे रंगमंचावर वावरण्याचा आत्मविश्वास त्यांना मिळाला। पुढे त्यांनी वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले। त्यानंतर SNDT महाविद्यालयातून संगीत हा विषय घेऊन MA केलं। एकीकडे शिक्षण घेत असताना त्या दुसरीकडे आपल्या आईबरोबर गाण्याचे कार्यक्रम करत होत्या। भारती यांची शास्त्रीय गाण्यावर चांगली पकड होती, त्यामुळे त्यांनी पुढे गाण्यातच करिअर करावे असे सर्वांना वाटत होते। मात्र भारती यांच्या एका निर्णयाने त्यांचे पुढचे आयुष्य बदलून टाकले। प्रसिद्ध नाटककार मो.ग. रांगणेकर यांनी भारती यांना धन्य ती गायनी कळा या नाटकात काम करणार का असे विचारले। भारती यांनी लगेच होकार दिला। या नाटकात काम करताना त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली आणि हळूहळू गाण्यापासून त्या दूर गेल्या। अनेक जाणकार असे म्हणतात की जर भारतीताईंनी गाण्यावर लक्ष केंद्रित केलं असतं तर आज त्या पट्टीच्या शास्त्रीय गायिका बनल्या असत्या। मात्र त्यांच्या नशिबात अभिनेत्री होणेच लिहिले होते। या काळात त्यांनी गायन सोडून अभिनयावर लक्ष केंद्रित केलं। SNDTमधील रंगभूमीचे संस्कार आणि अभिनयाची जाण यामुळे त्यांनी लवकरच मराठी रंगभूमीवर एक दमदार नायिका म्हणून स्वतःला प्रस्थापित केले। त्याचवेळी त्यांचे लग्न विजय आचरेकर यांच्याशी झाले। त्यानंतर त्या भारती वर्माच्या भारती आचरेकर झाल्या। याच काळात भारतात दूरदर्शन केंद्र सुरू झालं आणि त्यांना तिथे नोकरीची ऑफर आली। संगीत नाटक यांच्याशी निगडीत कार्यक्रमाच्या निर्मितीचं काम त्यांच्यावर सोपवण्यात आलं। याच दरम्यान त्यांना एक गोंडस मुलगा झाला। त्यांनी त्याचे नाव सिद्धार्थ ठेवले। दूरदर्शनवर काम करताना भारती आचरेकर यांनी अनेक दर्जेदार कार्यक्रम बनवले। त्यापैकी त्यांनी सादर केलेला गजरा हा कार्यक्रम प्रचंड गाजला। दूरदर्शनवरील नोकरीमुळे गाणं आणि अभिनय यांच्याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले। मात्र अभिनयाची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती। त्यामुळे काही वर्षांनी त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि पूर्ण वेळ अभिनय करण्याचा निर्णय घेतला। हमीदाबाईची कोठी या नाटकातून त्यांनी रंगभूमीवर पुनरागमन केलं। या नाटकाने रंगभूमीवर इतिहास घडवला। मात्र याच काळात त्यांचे पती विजय आचरेकर यांचे अकाली निधन झाले। भारती यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता। पतीच्या निधनामुळे त्या आतून कोलमडून गेल्या। मात्र आपल्या छोट्या मुलाकडे पाहून त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या। त्या झपाटून नाटकात काम करू लागल्या। एकीकडे आपले करिअर सांभाळत दुसरीकडे आपल्या लहान मुलाचे पालनपोषण केले। या काळात त्यांची महासागर, दुबंग, नस्त झेंगट ही नाटके विशेष गाजली। कालांतराने अपने पराये या हिंदी चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं। यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही। संजोग, बेटा, अर्धांगी, फिर भी दिल है हिंदुस्तानी, कुली नंबर 1 यांसारख्या हिंदी चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष लक्षात राहिल्या। याशिवाय अगबाई अरेच्चा, साच्यात घरात, वळू, सनई चौघडे, पोस्टर बॉयज, पंचक अशा अनेक मराठी चित्रपटातही त्या झळकल्या। मात्र हिंदी मालिकांनी त्यांना खऱ्या अर्थाने भारताच्या घराघरात पोचवले। वागळे की दुनिया, लापतागंज, चिडियाघर, सुमित संभाल लेगा, सिया के राम, क्योंकि सास भी कभी बहू थी यांसारख्या अनेक हिंदी मालिकांमध्ये त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या आहेत। आता त्यांचा मुलगा मोठा झाला आहे। सिद्धार्थ आचरेकर संगीत क्षेत्रात कार्यरत असून पियानिस्ट म्हणून काम करत आहे।
नुकताच भारतीताईंचा तिघी हा सिनेमा रिलीज झाला असून हा सिनेमा सर्वांच्या पसंतीस उतरत आहे. पतीच्या निधनानंतर भारतीताईंनी मोठ्या धीराने परिस्थितीचा सामना केला. या काळात अभिनयातील करिअर आणि मुलाचे संगोपन अशी तारेवरची कसरत करत त्यांनी मुलाला मोठे केले. आज वयाच्या 70ीतही त्या त्याच उत्साहाने काम करत आहेत. त्यांचा हा जीवन प्रवास सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.